हां बाकी सबन पळालेला कोण आहे मतदान करणारे काही घर नाही सांगायचं आणि कशा आमचं जमीन आहे का काय एकही ग्रामसभा झाली नाही. होईल नाही. चार वर्षात एक ग्रामसभा नाही. ग्रामसभा नाही. समजा एक जण 4 जणांचं कुटुंब आहे वडील नावाने घरकुल मग मुलाच्या नावाने घरकुल मग मुली मग बायकोच्या नावाने हे कसं काय एका घरात 4 घरकुल भेटले कसे काय एका घरात याची चौकशी पडताळणी होणं आवश्यक आहे. मागील 10 वर्षात एक कुटुंब 4 घरकुलचा लाभ घेतला कसं आम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ वेळ येईल. आणि तुमच्या कमिटीचं हे काम आहे की आता तुम्ही आल्या तर या गोष्टी पडताळणं तुमच्याजवळ सगळा रेकॉर्ड आहे आमच्याजवळ रेकॉर्ड नसताना आम्ही ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ की एका कुटुंबात 4 घरकुल गेले आहेत आणि संबंधित लोकांनीच घेतले जवळच्या लोकांनीच घेतले म्हणजे आमच्या साधारण लोकांना कोणाच काही नाही मिळालं. सांगा बरं कुठून द्या पैसे 200 रुपये रोज आहे आम्हाला फक्त 2 द्या आम्हाला खायची सोय लागत नाही ती आम्हाला आमची तुम्ही माझं घर बघितलं माणूस माणूस मॅडम बोलते ना जीव तुळून आता हे बाई विधवा आहे बिचारी मागची कोण घ्या काय कोराडबाई आहे बिचारी कोराडबाईचा नवरा मेला मुलगा मेला लोकांच्या घरात राहते ते लोकांच्या घरात राहते घर पडलं तुम्ही पाहू शकता ते दाखवलं असेल की नाही मिळाले ते मग आता याचा तुम्हाला हा इतका कमी शॉर्ट पिरियड मध्ये हा अहवाल तयार होणार तुम्हाला याचा गहन अभ्यास करावा लागेल मागील 10 वर्षाचा रेकॉर्ड तपासावा लागेल की एका घरात 4 घरकुल मिळाले कसे कुठल्या पद्धतीने मिळाले रात्रोरात नाव कट होतात कसे तुम्ही गव्हर्नमेंटचे आल्यावर नाव इथून कट होतात कसे आले म्हणजे मोदीचे काय नाव कट होतात नंबर येतात लागेल तेवढी किमती बोल फक्त हे तुम्ही म्हणजे पहा बरोबर बैल का स्वतः करता येते का काय करता येते पहा साहेब तुम्हीच पहा कोणी नाही पोरग नाही काही नाही त्या पहिले अशा लोकांना जर नाही भेटत तर मग काय कामाचं नाव येऊन दिलं नाही ना नाव येऊन दिलं नाही मला